सगळं पूर्ण बांधून झाले जसं मागच्याच बघितलं तसं. आणि प्लास्टरचं काम चालू आहे. मला आहे ना असं गाडी घेतल्यानंतर सगळ्यात घाणेरडं काय वाटतं पेपरवर एवढे पैसे भरायचे आणि साहेबी करा आणि सगळंच करा. कायला मोकार असला धंदा करतात. पैसे घ्या तुम्ही डायरेक्ट सगळं तुम्हीच करा. सगळे चला कोंडवा बसा. कसं आहे यार सुट्टी नाही. मोर्या गुड मॉर्निंग पब्लिक. ॲक्च्युली गुड आफ्टरनून सॉरी. आता दुपार झालेली आहे, 2 वाजलेले आहेत आणि वर्कआउट टोटली संपला आहे. ॲक्च्युली हा हात ह्याला इंजुरी झाली आहे, इथून सुजलेला आहे हात, त्यामुळं इथनं वर्कआउट करता येत नाही आहे. सो मग आज लेगचा वर्कआउट केला मी, भयानक एकदम खतरनाक फुल हेवीवाला वर्कआउट केला. आणि त्याच्यानंतरनं ट्रेडमिलचा मी व्हिडिओ टाकतो. आता व्हिडिओ बघा. जवळजवळ अर्धा तास ट्रेडमिलवर होतो, कारण की हे जे पोट आहे, पोट जे दिसते तुम्हाला ते वाढलेलं आहे आणि हे पोट कमी करायचं आहे आत्ता. त्यामुळं अर्धा तास कंटिन्यू कार्डिओ करायला सांगितलं आहे मला, सायकल किंवा हे दोन्ही मिळून. तर मी आत्ता ते करतो आहे. आणि आत्ता तिकडे वर्कआउट करताना व्हिडिओ काढणार होतो, पण तिकडे गाणे वगैरे चालू असतात, त्यामुळे मी इथं जे झुंबा विंबा करायचं आमचं सेक्शन आहे तिथे पूर्ण झालेलं आहे. आणि आज काम भरपूर आहेत. ॲक्च्युली घरातलं जे काम चालू आहे त्याची जी फरशी आहे ती फरशी आज फायनल करायची आहे. त्यासाठी मला तिकडं जायचं आहे. त्यानंतरनं आज चष्मा बनवून घ्यायचा आहे अजून एक, कारण की चष्मा माझा हरवला आहे जुनावाला आणि त्याच्यामुळं दिसायला थोडंसं ब्लर वाटतं आहे, कारण चष्म्याचा नंबर पण वाढला असा अंदाज वाटतो आहे मला. सो ते करायचं आहे. आणि आज एक सरप्राईज आहे जे तुम्हाला थंबनेलमध्ये पण दिसले का नाही माहीत नाही, पण आज एक सरप्राईज आहे, नवीन खरेदी आहे. सो कंटिन्यू करा, मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आता मी आवरतो, पटकन घरी जातो, शॉपवर जातो आणि ते फरशीचं नियोजन करायला होतो. त्याआधी थांबा, मी तुम्हाला थोडीशी बॉडी पण दाखवतो. आता सगळे उतरले ॲक्च्युली, अख्खी चक्के. काय झालं नाही, पोट वाढलं, पोट भरपूर वाढलं, त्यामुळं सीन जरा थोडंसं, पण ठीक आहे, लवकरच सगळं कमी होईल. फायनली घरी आलेलो आहे आणि आत्ता घराचं काम बघत होतो मी, किती झालं आहे. आता स्लॅब झालेला आहे पूर्ण. हा इथनं स्लायडिंगवाला डोअर ठेवलं डायरेक्ट आणि इथं पप्पाची ढाबळ वगैरे येईल. सो त्याच्यासाठी इथं चाललं आहे. हे ॲक्च्युली पप्पांचं म्हणजे पप्पांनी आमचं आधी खूप घेतलेलं जुनं घर आहे मोठं हे. सो जुन्या चाळी होत्या सगळ्या, पण चाळी आता डेव्हलप होऊन सगळ्यांचे 3-3, 4-4 मजल्याचे घरं झालेले आहेत मोठे. तिकडं पण चाळे होते, पण ती बिल्डिंग झाली नंतर ना, आणि ही जुनी बिल्डिंग आहे. आता मी म्हणलं की नवीन घराचं माझं चाललं आहे की नवीन घर मी करणार आहे, पण नवीन घराला म्हणलं लगेच टोटल एवढं होणार नाही. सो मी म्हणलं की वरती एक रूम डेव्हलप करून घेऊ टेम्पररी, आणि त्याच्यानंतरनं मग जेव्हा जमीन वगैरे घेऊन मग घर बांधायचं नियोजन होईल तेव्हा होईल. पण आत्ता तरी सध्या हेही आपला बंगला आहे. आता तुम्हाला खाली दाखवतो मी किती काम झाले. सीडी ॲक्च्युली एवढं भीतीदायक आहेत ना, तर भीती वाटते मला तर उतरताना. जोपर्यंत ह्या भिंती साईडला भिंती माऊंट नाही केलं ना तर प्रॉब्लेम होतो. सो भरपूर भारी इथं करणार आहे. पहिल्या आधी इथपर्यंत होतो. आता आज काम झालेलं आहे भरपूर, तरी सगळं पूर्ण बांधून झाले जसं मागच्याच बघितलं तसं. आणि प्लास्टरचं काम चालू आहे. इथं प्लास्टरने सल्ला लावलेला आहे सगळं. वायरिंगचं पण काम काल करून नेऊन केलं आहे, पायपिंग्स वगैरे टाकून ठेवलेलं आहे. थोडीशी डिझाईन त्यांनी बदलली नंतर ना, तो म्हणलं थोडंसं वास्तूनुसार पण बघा म्हटलं. ठीक आहे, बाहेर पण असावाला सीन आहे. आता बाहेरचं पण राहिलं आहे. इथली जी वॉल आहे त्या वॉलला मी हे करणार आहे, जरा थोडंसं स्टायलिंग बनवणार आहे. आणि इथलं पण बाकी सगळं आता टोटलच रेनोव्हेशन करतो आहे आतल्या घराचं वगैरे. आतमध्ये किचनमध्ये पण सगळं खोललं आहे. मी तुम्हाला ते नंतर दाखवलं जेव्हा काम चालू असेल तेव्हा. आता खूप पसार आहे घरात. आणि हा आमचा टायगर टायगर आणि ह्याला आहे ना ॲलर्जी हो, काय दिसलं का, सिमेंटची ॲलर्जी आहे त्याला, मग ते प्रॉब्लेम होतो त्याला, सिमेंटचा प्रॉब्लेम होतो. सो आणि अख्ख्या घरात राडा असतो नसतं सारखा. चला कंटिन्यू करा, आंघोळ करतो आणि पटकन गाडीमध्ये बसतो, मग बघूया कुठली पक्षी. आता आम्ही निघलोय वाकडेवाडीला, पाटील इस्टेट. नवीन नियोजन लावलेलं आहे, त्याचं तुम्हाला दाखवतो काय नियोजन आहे, कसं नियोजन आहे. आता मी
त्यानंतर कामं भरपूर आहेत आमच्याकडं, पण आज जिममुळं उशीर झाला. ॲक्च्युली जिमवर थोडंसं फोकस करतो. गाडी घरी ठेवली आहे कारण की जाताना एक नवीन हत्यार घेऊन जायचं आहे घरी, त्यामुळं विषय चालला आहे. आणि ट्रॅफिक भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे आत्ता होऊन, त्यामुळं आम्ही 4 व्हीलर तर काय घेऊन आलो आहे. आणि आत्ता तर मी सांगतो, पुण्यात जर फिरायचं या टायमाला 2 व्हीलर, फक्त 2 व्हीलर घ्यायची, 4 व्हीलर नाही. कितीही तुमच्याकडे ऋतुबा असू द्या, घरी ठेवायचा ना आपलं 2 व्हीलर यायचं, नाही तर भाई 3-4 तास अडक लागतो. एवढं मोठं ट्रॅफिक असते इकडे. बाबा. आता आम्ही जातो जरा पोचतो पटकन. आमचे छोटे बंधू रोहित शेठ तिथं पोचलेले, जरा एक नवीन विषय आणायचं चाललं आहे मार्केटमध्ये. बघू आता पोचू, तुम्हाला दाखवतो. रोहित सर लय खुश दिसतंय. काय विषय? काय नवीन खरेदी खूप दिवस चाललं होतं. हळूहळू एक चाकं वाढवत जायची. पहिले 2 चाकं होती, नाही पहिले सायकल होती, मग 2 चाकं घेतली, आता 3 चाकं घेतले. ते ॲक्च्युली काकांसाठी आमच्या रिक्षा घेतलेली आहे, महेश काकांसाठी. तर आज रिक्षाची डिलिव्हरी आहे, मग त्यासाठी आम्ही आलो आहे. थोडेसे पेपरवर्क वगैरे राहिले ते. हिथं काही तसलं देत नाहीत, लाल कापड विपड असं वाढायला, तसला धंदा नसतो. ॲक्च्युली यांनी द्यायला पाहिजे, गाडी कुठली असो आहे का नाही, ते लाल कापड द्यायला पाहिजे का नाही. बरोबर. हां, प्रत्येकाचं एक हे नाही का भारी वाटतं, आनंद इच्छा असते. तो चांगला झाला तर अजून थोडंसं 4 छान लागतं. बाकी काय माझा असा विचार आहे, आता आम्ही जाणार आहे, जाता तुम्ही 100% एक सीट बसून नेणार आहे गाडी. म्हणजे नवीन त्याला चालना, धंद्याला नवीन. जाताना कॉन्डोच्या साईडने एक जण उचलून नेणार आहे ती. आता पेपरवर्क केली, गाडी बाहेर लागली, थोडेसे बाकीचं सामान वगैरे घ्यायचं होतं, घेतले. आता निघतो, गाडी दाखवतो तुम्हाला बाहेर. हे माझे काका आहेत. काका काय आता कसं आहे, काय आता काय नियोजन, आता पोरणी केलंय तसंच. आता सुट्टी नाही तर काहीच करत. सकाळ संध्याकाळी नुसती भाडी मारायची. काय किती वर्ष आधी चालवायची रिक्षा तुम्ही? जवळजवळ 7-8 वर्ष झालं. 8 वर्ष आली चालवायची ना? किती वर्ष आधी? 20 वर्ष. जवळजवळ 25-1 वर्ष झालं. त्याच्या आधी म्हणजे ॲक्च्युली काकांचं तुम्हाला सांगतो, आमच्या काका मल्टी बिझनेस केलात त्यांनी. म्हणजे त्यांचं ब्रेडची लाईन होती, रिक्षा पण चालवली, मग ते प्रॉपर ड्रायव्हिंग पण करायचे. त्यानंतरनं पेंटिंगचं प्रॉपर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असायचे, पण पायाला इंजुरी झाली त्यामुळं मग ते बंद झालं. ते करायचं त्यांनी कमी केलं, रॉड वगैरे होते पायात. मग त्याच्यानंतरनं अंडा भुर्जीची गाडी होती, कुक 1 नंबर शेफ विषय. आता परत रिक्षा लाईनवर आलं, आता रेस्टवर आहेत. असंच एक घेऊन दिले, ते पण घरात बसून व्हायचं आहे का नाही? काय रोहित? हालचाल पण राहील आणि थोडंसं नाही का, हां फिरायला वगैरे त्यांना त्यांची रिक्षा झाली की आपलं बरं येतो. हां, पण आतली खबर काय माहिती का, रोहित आता सारखं कॉन्डोला यायचं करतो, ते यातून जाताना थंडी वाजते. कामानं आलं की 2 व्हीलर लावायची, आपली रिक्षा काढली की चलो कॉन्डो, 2 भाडी मारली, पैसे खिशात. भाऊ याच्यावर पार्टी व्हायला पाहिजे. नक्कीच नाही, ती व्हायलाच पाहिजे. नाही तर 5 पांडव मित्र मंडळ. नाही, आज 6वा पांडव आहे ना ते. हे ना पेपरवर्कला मला आहे ना, असं गाडी घेतल्यानंतर सगळ्यात घाणेरडं काय वाटतं पेपरवर्क. एवढे पैसे भरायचे आणि साहेबी करा आणि सगळंच करा, कायला मोकार असला धंदा करतात. पैसे घ्या तुम्ही, डायरेक्ट सगळं तुम्हीच करा, सगळे लपडी देऊच नका. बोर झाले आता मला. मित्रांनो गाडी घेतलेली, आता गाडी आता घेतलेली गाडी रिक्षा तर सगळ्यांना माहिती आहे, पण ही आमच्या घरातली पहिली लक्ष्मी आहे. रिक्षा म्हणजे अख्खी, म्हणजे आपल्या घरी पण आणि इतर रोजच्या इथं पण रिक्षा आपल्याकडे नवीन कुठली आली नव्हती. आपल्याकडे म्हणजे 2-3 रिक्षा आल्या होत्या, आपण सेकंडच घेतलं होतं. आधी पहिली शोरूम पीस आहे, काकांसाठी घेतलेली आहे. आणि ॲक्च्युली आता गाड्यांमध्ये लय बदल झाला आहे. स्टार्टर बिटर आले, पण पहिले किक. आता आम्ही किक मारत होतो ना, किक चालूच नाही आता गाडीची. ती एक सर्व्हिसिंग नंतर नव्हती. आता पहिले आम्ही शंकर महाराज मठापाशी जाणार आहे, एक हार वगैरे घेतो, तर काका घरी पोचतील. आम्ही मागणं, आपण तिघं म्हणजे मी किरण आम्ही मागणं पोचतो. तुम्ही पण आमच्याबरोबर चलत चाला, म्हणजे आता पूजा होताना बघतात. चालतं 800 सेटिंग करून जमा स्टार्टर गाडीची हे चालू. लाईटिंग लावून चला कोंडवा बसा. आपल्या घरातली पहिली लक्ष्मी रोहितच्या घरातली, आपल्याकडून रोहित भाऊला हार प्रेझेंट केला आहे. कसं आहे हार? सुट्टी नाही. रोहित गाणं ते टाकते, करायचं नाही कुणी नाद. हार असला जोरात आहे ना मोठा हार.
कडक एकदम. सुट्टी नाही भाऊ, लय जोरात चालले का माझ्याकडून. मी म्हणलं रोहित भाऊला हार आपल्याकडून गाडीला एकदम ओके मध्ये विषय जोरदार. आणि इकडे या आजींकडे खूप भारी भारी हार आहेत शंकर महाराज मठापाशी. या आजींकडून हार घ्या, आजी एकदम ओके मध्ये हार करून जातात. चला आता निघतो आम्ही, पेढे वगैरे घ्यायचं, सगळं नियोजन बसवायचं. हार एवढा मोठा झालाय रिक्षालाच बसाना. हार एवढा मोठा झालाय रिक्षालाच बसाना. आताच बांधायला डायरेक्ट आताच बांधतो. नाही नाही एका डायरेक्ट घ्यायला मारले की झाली की बसलं की. हार गेले लोन काढलं होतं म्हणलं द्वारा घेऊन ये सोऱ्या घरनं द्वारा भैयाला म्हणा डॅडूनी थोडा द्वारा मागितलाय. आता पूजा ना पूजन झाले. आजी तुला फिरवायला अजून एक रिक्षा आणली. हा मला फिरवाय ना. हा शान आहे माझा नातू तसा. हा जीव आहे माझ्या नातवाचा. आहे का नाही. हा माझ्या नातवाचा लय माझ्यावर जीव आहे. आजीकडे प्रॉपर्टी असते ना, अख्ख्या आजीने मला दिली असते, पण आजीकडे प्रॉपर्टी नाही. तुझ्या नुसतं मध्ये 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 तुझं सगळ्यांच्या. पहिला पॅसेंजर बसला आमच्या गाडीत. अख्खे पैसे द्यायचे गाय, अर्धे पैसे ना अख्खे पैसे द्यायचे. काय मला का मला आहे का लागा ही तर स्कीम माहिती नाही. ड्रायव्हरला पैसे काम झालंय अजून पण आहे का. गाड्यांचे पैसे घेतले की सगळ्यांनी, तर त्याला स्कीम माहित नव्हती. आधी सांगितलं असतं ना, पैसे घेऊन आले. आधी सांगितलं असतं तर मी प्रत्येक गाडीने आणले असते. दुसऱ्या सगळ्यांच्या गाडी स्टेरिंग उतरत नाही पैसे घेतल्याशिवाय. किरण भाऊ ये बिझनेस तो पता ही नाही हमको. रोज गाडी आणतो पूजा. शोरूम वाल्यांना टाईप केलं पाहिजे गाडी सोडायची. माझ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ मी आता पण 15 गाड्या पुजले. मग किती 15,000 तुमच्याकडे चालली 500 टायगर कडा का सगळा का ओके मध्ये. पप्पाच्या हातनं नारळाचं मोर्या. ताते आता नो फोर व्हीलर ओनली 3 व्हीलर टाक मीटर जाऊ दे गाडी. रिक्षावाला पप्पा मला वाटतं पहिली नवीन रिक्षा आली असेल घरी, नवीन नाही तर सगळ्या सेकंड मध्ये. ही पप्पाने अजून एक घेतली, तिला आता बनवतात तर त्यांचं शौकच घेतात वापरायला आणि तसेच ठेवतात, चालवत नाहीत. आता अजून एक गाडी इथं लागलेली आहे. हा ती दाखवा ती गाडी. दाखवले की इथं वरतीला भारी केलं पप्पाने. ही गाडी बनणार आहे परत. हा बनणार आहे असं मला 2 वर्ष झालं सांगते तुम्ही घेतल्यापासून. परत मार्केट मध्ये येणार आहे. 2 वर्ष सांगते ते गाडी बनवतो ती तशीच धुळकात पडली तिकडे परत गाडी. मार्केट मध्ये येणार आहे. थांबा जरा सगळ्या रिक्षावाल्यांना. हा ताते तू शेट कुठे पेढे घेऊन ते थांबलाय तो. हा ठीक. अरे नासके लोक गेली घरी, पेढे आण का. सफर का फल मीठा होता है मला नाही नाही तुझा प्लॅनच होता ना, सगळे गेलो पेढे 2-4 तू खाणार. जास्त आणले तरी हा ठेवल्यानंतर लोक घरी जायचे हा याचा पत्रवळा घेऊन. नाव नाही खराब होणार ना, जेवण वाचलं ना, मग सगळ्यांना भेटून जाईल नाही का जेवण घेऊन. बापरे काय ते सकाळच्या व्हिडिओ बरोबर आहे. काय बरोबर आहे का नाही. बरोबर आहे पण गर्व नाही तुला आहे का नाही एवढं भावा. नको रील्स कावडी असेल. हो बाजीगर दत्ता भाऊला दाखवलंय की नायक नाही खलनायक पडला बोलतो.